नमस्कार. कधी-कधी आपल्या लक्षात येतं ना, की आपल्याला हे काम नक्की जमेल असं वाटतं आणि प्रत्यक्षात काम करायला लागल्यावर असं लक्षात येतं, की नाही, तो आपला स्वभाव नाही, असं लक्षात येतं. पण त्याकरता किंवा यावेळी थोडंसं अंतर्मुख होऊन पाहायला, आपल्या मनामध्ये आत वळून पाहायला, आपल्याला जमतं का? काय होतं, की आपल्या रोजच्या या धकाधकीच्या जीवनात रोजची आपली नित्यकामांची गाडी इतकी सुसाट सुटलेली असते, की त्याचा वेग थोपवायचा म्हटलं तरी थोपवता येत नाही. थोडा वेळ स्वतःकडे पाहायला, असा विचार करायला मिळालं ना, की मग स्वतःची एक वेगळीच ओळख होते. एखाद्या कामाबरोबर आपली वेगळी कौशल्य पण वाढीला लागतात आणि काही वेगळे गुण स्वतःचे आपल्या लक्षात येतात. पण नेहमी असं जमतं का आपल्याला? आणि याही पलीकडे जाऊन कधी-कधी आपल्या एरवी अजिबात लक्षात न आलेल्या गोष्टी त्यासुद्धा लक्षात येतात. कामाचा वेग तर वाढतोच, अनेक कौशल्यही वाढतात. मात्र असं जर आपल्याला जमलं, तर त्याच्यातून स्वची एक वेगळी ओळख होते. स्वतःची. एखादं काम परत परत जास्ती वेळा करून त्याच्यातून आपला काम करण्याचा वेग आणि कौशल्य हे तर वाढतंच, पण त्याच्याबरोबर अनेक अनुषंगिक फायदेही होतात. अर्थात हे सगळं मोजण्याचं काही सूत्र मात्र नाही आहे. आपण स्वतः जर त्याकडे जाणीवपूर्वक पाहिलं, तर ते मात्र त्या व्यक्तीच्या लक्षात येतं. आपल्या आजूबाजूला जर निरखून पाहिलं, तर अशी स्वत्व सापडलेली अनेक माणसं आपल्याला दिसतात. आपल्याला वाटतं की निखाऱ्यावरची राख झटकून तो जसा एकदम तेजाळतो, तसं काहीसं घडलंय का? आणि त्याचबरोबर त्या कामामध्ये आपल्याला रस असतो, आपल्याला गती नैसर्गिक असते. त्यामुळे आपली गुंतवणूकही त्यात खूप होते आणि सर्जनशीलता किंवा कल्पकताही त्या कामामध्ये खूप वाढलेली दिसते आपल्याला. मी जेव्हा असं म्हणते आहे, तेव्हा मला एक ब्युटिशियन आणि वेलनेसचा कोर्स करणारी एक तरुण स्त्री आठवली बरं का. एका ब्युटी पार्लरमध्ये झाडण्याचं काम करायची. पण तिच्या मनात मात्र हा विचार असा सारखा येत होता, की आपण हे जे काम करतो, त्यामुळे आपल्याला फारशी प्रतिष्ठा मिळत नाही. मग तिच्या मनाने घेतलं, की आपण हा ब्युटिशियनचा कोर्सच करायचा. निर्धारच केला तिने तसा. काम करणं सोडता येण्यासारखं नव्हतंच तिला. त्यामुळे कामाचा वेळ टाळून, ते सांभाळून, घरकाम करून तिने हे सगळं शिक्षण तिचं पूर्ण केलं. आणि त्यातून तिला स्वत्व गवसलं. असं म्हणता येईल की तिच्या मनात लोक आपली अवहेलना करतात, हा जो भाव निर्माण झाला, त्यातून तिने स्वतःचं सर्व पणाला लावलं. आणि मग काय, काम तर तिला बघून बघून माहिती होतं. आता त्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केल्यानंतर ते चांगलं जमायलाही लागलं. मात्र परीक्षा हा एक मोठा अडसर होता. तिचं शिक्षण अगदी कमी होतं. 8वी जेमतेम झालेली, तीही मराठी मातृभाषा नाही, कन्नड भाषेमध्ये झालेलं शिक्षण आणि परीक्षा देताना तर थोडं इंग्लिश आणि थोडं मराठी लिहिणं अतिशय गरजेचं होतं. पण मनाचा निर्धार इतका मोठा होता की तिने इंग्लिश आणि मराठी ही दोन्ही भाषा तिला लागत होत्या तेवढ्या शिकून घेतल्या. मग परीक्षा दिली. त्याच्याबरोबर कामाचंही जे प्रात्यक्षिक करावं लागतं तेही व्यवस्थित पार पडलं आणि तिला सर्टिफिकेट मिळालं त्या कोर्सचं. आता त्याच पार्लरमध्ये तिला ब्युटिशियनचा जॉब मिळाला. तिला ते काम मिळालं. फार आनंद झाला तिला. अतिशय स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढला आणि तिला असं जग जिंकल्याचा आनंद मी तिच्या चेहऱ्यावर पाहिला. एकदा का मनाने एखादी गोष्ट ठरवली, की अनेक गोष्टी, अनेक कष्ट हे कष्ट न वाटता सोप्या वाटा होतात. असं स्वतःच्या क्षमतांचं अचानक दर्शन होणं किंवा त्याची जाणीव होणं हा एक शुभयोग असतो आपल्या आयुष्यातला. असं मी म्हणतेय,
तेव्हा सासवडमधल्या किंबहुना त्याच्या जवळच्या एका छोट्याशा वस्तीत राहणाऱ्या 2 मुलींची मला सारखी आठवण होते. अत्यंत हुशार मुली, कष्टाळू तर होत्याच, पण आई वडील जवळजवळ शेतमजुरी करायचे. या मुलींना 10वीला 90% अधिक मार्क पडले. 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेतली आणि तिथेही मार्क चांगले पडले. 90 नाही, पण चांगले पडले. आता पुढच्या वर्षाला जेव्हा ॲडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा मनातली त्यांची इच्छा त्यांना स्वस्थच बसू देईना. या दोघी मुलींना इंटिरियर डिझायनर व्हायचं स्वप्न पडत होतं. आता त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती पाहता आणि एकूण सगळं वातावरण पाहता हे स्वप्न त्यांना कसं पडलं याचा विचार केला की मला असं वाटतं हा चमत्कारच होता. खूप धीर करून या मुली कर्वे संस्थेमध्ये विचारायला आल्या की आम्हाला हा कोर्स करायचा आहे. आईवडील पण आले होते. आईवडिलांनी कष्टाची अपार तयारी दर्शवली, पण कितीही त्यांचे कष्ट झाले तरी ते त्या फी भरायला पुरेसे पडणारच नव्हते. कर्वे संस्थेमध्ये नेहमी अशा मुलींना मदत मिळते, त्यांनाही मिळाली. डोनेशन म्हणून कॉम्प्युटर मिळालेल्या, किंवा आपण त्याला लॅपटॉप म्हणूया, लॅपटॉप मिळाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी 2 वर्ष न कंटाळता काम केलं. जिथे वसतिगृहात राहायच्या तिथे स्वयंपाकाची छोटी ड्युटी पण केली आणि सर्वस्वपणाला लावून त्यांनी तो अभ्यास पूर्ण केला. त्यांना पडलेलं स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात आलं तेव्हाचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मी आजही विसरू शकलेली नाही आहे. मग त्यांना दोघींना एका आर्किटेक्टकडे नोकरी मिळाली. आज या मुली, ज्यांचे आईवडील शेतमजुरी करत होते, त्या मुली सगळ्या घराचा आधार तर झाल्याच, पण आजूबाजूच्या अनेकांना त्या आदर्शवत वाटतात. त्यांना या मुलींकडून प्रेरणा घ्यावी असं एक त्यांच्या मनाची एक धारणा निर्माण झाली. किती कमालीची गोष्ट आहे ना. स्वप्न तरी कुठलं पडावं, जे वास्तव पाहिलंच नाही त्याचं, पण पडतात. अशी स्वप्न नक्की पडतात. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतील आणि त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण कमेंट करून नक्की कळवा आम्हाला. आम्ही वाट पाहतो आहोत त्याची. आणि हा संवाद आपण चालूच ठेवूया. पुढच्या भागात नक्की भेटूया. धन्यवाद.